येस. आणि त्या ठिकाणी आपला रॉयल उल्वे संघ त्या मैदानावरती आपण खेळताना बघणारच आहोत. आणि चला आपण लगेच मॅच सुरू करायचे. 5 षटकं 4 गोलंदाज, एक रिव्ह्यू असेल बीमर आणि रनआउट साठी. आणि पुढच्या मॅच पासून मी अगोदरच अनाउन्समेंट करतो, सूचना देतोय की कृपया चेंडू इथूनच आपण चॉईस करून जायचा आहे. आतमध्ये चेंडू चॉईस विकेटवर केले जाणार नाहीयेत. इथूनच 2 चेंडू आपण आतमध्ये घेऊन जायचा आहे. चला कॉमेंट्री बॉक्स मध्ये लहू फडके. सामना आपल्याला पाहायला मिळेल अगदी गोडिलदेव क्रिकेट संघ कसरगड विपक्ष 24 लाईव्ह इव्हेंट बोरले या दोन संघादरम्यान टॉस जिंकला गेलाय कसरगड संघाने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय. बोरले टीमला इथे बॅटिंग साठी इन्व्हाइट केलं. मागचा सामना अगदी चुरशीचा राहिला. शेवटच्या बॉल वरती चित्त थरारक सामना तो पाहायला मिळाला. तिथे गावठाण टीमचं एक्झॅक्टली चुकलं कुठं. बऱ्याचशा जी कॅचेस ड्रॉप झाली तिथे सामना गमवावा लागला. धावा भरपूर बनवल्या होत्या, परंतु असं म्हणतात ना, तुमच्याकडे बॉलिंग चांगली असली, फलंदाजी चांगली असली त्यानं होत नाहीये. टीमकडे तुमचं फिल्डिंग एफर्ट भरपूर चांगला असायला हवं. जेव्हा सर्व मिळून गोष्टी तुमच्या बाजूला लागतात तेव्हा तुम्हाला विजयश्री खेचण्यापासून कोणी रोखू शकत नाहीये. आणि गावठाण टीमने ते केलेल्या चुका अखेरकार त्यांना पराभव त्यांच्या पदरी आला. परंतु काही हरकत नाही, या स्पर्धेमध्ये आपण आला, चांगला खेळ पाहायला मिळाला, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आहेत आणि विजेते संघाचं अभिनंदन आहे. सामन्याला सुरुवात करूया. अगदी बोरले टीमची नामांकित जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रफुल्ल पाटील आणि त्याच्या जोडीला संदेश पाटील. प्रफुल्ल उर्फ चांबो आणि गोलंदाजच्या बोल्यावरती गोलंदाज प्रफुल्ल मध्ये. प्रफुल्ल टू प्रफुल्ल. आता फुल मजा आहे या मॅच मध्ये, कारण का पहिल्याच बॉल करिता फुल टू धमाल. प्रफुल्ल टू प्रफुल्ल. पंचाचा ग्रीन सिग्नल. नीरज राणावत सर जॉईन झालेत या स्पर्धेमध्ये, तुमचे स्वागत आहे आणि संपूर्ण त्यांचा पॅनल. फर्स्ट बॉल. गुडगा वाकून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू रडार मध्ये आला नाही बॅटच्या. डॉट बॉल येतोय. अगदी पहिल्याच बॉल वरती चेंडूची लाईन लेत न पाहता थोडासा अगदी मी तर म्हणे चुकीच्या फटक्याची निवड होती या बॉल करिता. परंतु चंबोकडे भरपूर चांगला अनुभव आहे. गेले कित्येक वर्ष 24 लाईव्ह इव्हेंटची तर कामगिरी चांगल्या पद्धतीने बजावतो, परंतु क्रिकेट त्याहून अधिक चांगला खेळतो. ऍज अ बॅटर म्हणून भरपूर चांगलं योगदान आपल्या बोरले टीमला त्याच्या माध्यमातून राहतोय. टाळ्यांचा गजर, प्रेक्षकांची अल्लोट गर्दी या रॉयल चषकाच्या दरम्यान तुम्ही पाहू शकता. आज या स्पर्धेचा पहिला दिवस. अगदी प्रेक्षकांना गचागच भरलेलं आहे मैदान. स्टेप आउट करून अगदी डाऊन द ग्राउंड खेळले. ऑन साइडला चेंडूला फेकून दिलं. एक धाव तिथे पाहायला मिळेल. एका धावेनं अगदी चांबोड आपलं स्वतःचं आणि टीमचं खातं उघडलं गेलं. दुसऱ्या बॉल वरती केवी काका मैदान उल्वे रोड तुम्हाला पाहायला मिळतं. अगदी सुंदर आणि देखणं मैदान आणि त्यातल्या त्यात हे रॉयल दर्जेदार, रॉयल म्हटलं तर राजासारखं हे आयोजन आणि त्याचं नियोजन तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि या स्पर्धेचा पहिला दिवस अगदी दिमागदार पद्धतीने पाहुण्यांच्या शुभ असते. अगदी ओपनिंग सेरेमनी पाहिली, त्याच्यानंतर काय कमालीचे सामने पाहायला मिळतात आणि त्यात मध्ये हा तिसरा सामना. अगदी जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता संदेश पाटील यांचा, परंतु थोडासा बॅकफुट वरती जाऊन मागल्या पायावरती थोडासा प्रेशर क्रिएट केला, परंतु बॅटच्या रडार मध्ये काही चेंडू आला. गुडल्या स्पॉट वरनं पिकअप करणं तेवढं सोपं काम नसतं प्रत्येक बॉलला आणि त्या अखेरकार बॉल डॉट आलाय. गोलंदाज अगदी पाहिलं तर प्रफुल्ल मते भरपूर चांगली गोलंदाजी, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक पाबंदी आहे क्षेत्ररक्षणाची आणि अशा दरम्यान भरपूर चांगली गोलंदाजी करतोय. मिस्टामिक स्ट्रोक आहे. लॉंग ऑफला चांगला झेल टिपला जातोय. संदेश पाटीलला इथे परतावा लागले. लॉंग ऑफला तिथे मात्र झेल टिपला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे अनिकेत पाटील.
अप्रतिम संगीत आणि बोर्ले टीमची नामवंत जोडी 24 लाईव्ह इव्हेंट अगदी वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आहे त्या टीमला आणि त्यांची खरं तर इच्छाच होती या स्पर्धेमध्ये खेळण्याची, परंतु त्यावेळी अगदी पूर्ण लॉट्स अगदी फुल होता, परंतु एंड टाइमवरती एखादी एक टीमनं तिथे मागे घेतली आणि एक्झॅक्ट वाईल्ड कार्ड एंट्री 24 लाईव्ह इव्हेंट बोर्ले संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतोय. अतिशय गातकी संघ मानला जातो ज्याला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली जात होतं. जर नशीब आणि त्याचा वेळ जर का चांगली घडली तर इथून त्यांना रोखणं अवघड होईल, परंतु त्यासाठी मेहनत करावीच लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला ऋतिक पाटील. पंचाकडनं गाठ घेण्यासाठी तयार झालाय सध्याच्या घडीला आणि गोलंदाजी भरपूर चांगली आहे प्रफुल मध्येची. अगदी प्रफुल पाटीलला तुम्ही पाहिलं बॅटिंग करण्यासाठी 2 बॉलला सामोरं दिलाय, 1 धाव काढली, त्यानंतर नॉन स्ट्राईक एंडला उभा राहिलाय, अगदी पाहणी करतोय खेळपट्टीची. इथे कहीं पे निगाह कहीं पे निशाणा होता. डॉट बॉल जरूर आलाय कारण का मैदानाच्या आतमध्ये दाखल. याच दरम्यान राजमुद्रा आयकॉनचे प्रोप्रायटर ऑनर सन्माननीय सुबोध शेठ, त्यानंतर मुरली शेठ आणि मुकेश शेठ माली या तिन्ही मान्यवरांचं या व्यासपीठावरती या रॉयल ट्रॉफी या रॉयल चषकामध्ये आगमन झालेलं आहे. या तिन्ही मान्यवरांचं आम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करत आहोत. अक्सर नए बल्लेबाज को मैदान के अंदर आते समय पहले बॉल को फेस करना उतना आसान काम होता नाही आणि ते पाहायला मिळालं मागच्या बॉलवरती. पुढचा बॉल बॅटच्या टोल एंडला, परंतु दावही बनत नाही, गॅप शोधला जात नाहीये फलंदाजाकडनं आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचं इकॉनॉमिकल षटक आजच्या रजनीतल करत तर हा पहिला षटक आपल्याला असं पाहायला मिळतोय ज्या पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धाव आणि 1 विकेट, इकॉनॉमिकल षटक ज्याला म्हटलं जातं. मुकेश शेठ माली यांच्याकडून रॉयल चषकासाठी तब्बल 5,000 रुपये 100 म्हणजे रुपयाची देणगी आलेली आहे. 5,100 रुपीज डोनेशन म्हणजे 5,100 रुपयाची देणगी त्यांच्या माध्यमातून रॉयल चषकासाठी दिली गेली, त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार मानत आहोत. धन्यवाद. थँक्यू सो मच. पहिला षटकाचा खेळ समाप्त झाला. अगदी प्रफुल मतेनं अतिशय सुंदर आणि देखणं षटक इथं हाताळलं गेलं. पॉवर प्लेचं पहिलं षटक 1च धाव खर्च केली आणि 1 विकेटही मिळवला गेला. नवीन गोलंदाज द्वितीय षटकामध्ये प्रभात मते तुम्हाला पाहायला मिळतोय कसलकण टीम कडनं. अगदी टेनिस क्रिकेटमध्ये कसलकण संघाचं सुद्धा चांगलं नाव आहे. बऱ्याच स्पर्धेमध्ये कसलकण संघ पार्टिसिपेट करतो आणि चांगल्या चांगल्या ट्रॉफ्या त्यांच्या गावामध्ये घेऊन जाण्यासाठी खरं तर शिवाजीनगर या परिसरामध्ये ओळखला. बघा, एक महत्वाची मस्त खुशखबर आहे क्रिकेटपटूंसाठी. कैलासवासी हरिभाऊ भागा पाटे स्मृती चषक हे जो संघ खेळत आहे कसळखंड, घोडिलतो क्रिकेट कसळखंड यांची नाईट रजनी आहे 29 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर. मालिकावीरसाठी बाईक आहे आणि प्रेक्षकांसाठी पण बाईक आहे. आयवा कॅच साडी लकी ड्रॉ बाईक आहे आणि हे जे संघ एंट्री करणार आहेत त्या जे संघ हारतील त्या संघासाठी रिफंड 5,000 रुपये दिले जाणार आहेत. आणि या स्पर्धेचे आयोजक म्हणजे दत्ता गायकर किंवा खऱ्या अर्थाने ज्याने आम्हाला आता ही माहिती पोहोचवली ते समालोचक रोशन सकपाल यांचं देखील या स्पर्धेसाठी खूप मोठं योगदान असेल. थँक्यू व्हेरी मच. गॅप शोधण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या टोल एंडला जरूर प्रश केला होता, परंतु तिथे धाव बनत नाहीये. फर्स्ट स्लिपला चांगली फिल्डिंग झाली आहे. अगदी पहिलाच बॉल प्रभात मतेचा होता प्रफुल्ल पाटीलसाठी. थोडस जागा बनवून थर्ड मॅनला गॅप शोधण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या क्षेत्ररक्षकाला भेदू शकला नाहीये. डॉट बॉल आला. थोडासा प्रेशर जरूर जाणवला जातो प्रफुल वरती, परंतु चांबो त्यासाठी खरं तर ओळखला जात नाहीये. तो अगदी हार्ड हिटर फलंदाज आहे. अगदी ना आव देखा ना ताव देखा, हमने सिर्फ चांबो का ये इस बॉल के ऊपर कुछ नहीं. बोलने का काफी मन था लेकिन ऐसा स्ट्रोक मिला ही नहीं यहाँ पे. डॉट बॉल इथे खरं तर पाहायला मिळतोय. खरं तर चांबोची आम्ही जी बॅटिंग बघितलं बऱ्याच स्पर्धेमध्ये अतिशय ताकदवर स्ट्रोक त्याच्या बॅटनं पाहायला मिळतात, परंतु आज कुठेतरी थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. कारण का त्यासाठी पहिल्या षटक जे चांगलं हाताळलं गेलं प्रफुल्ल मतेजा, तो पूर्णपणे दबाव आता इथे या बॅटिंग करणाऱ्या टीम वरती पाहायला मिळतोय. एज लागली गेले तिथे मात्र खेळाडू आहे.
रनआउटची पण संधी आहे, परंतु तिसऱ्या पंचाकडे रेफर केलं जात आहे. झेल तर ड्रॉप आहे. अगदी चांबो सारख्या या फलंदाजाला असं म्हणतात की वाघाला जखमी करून सोडलाय की काय. जर शिकार नाही झाली तर मात्र खतरा जाणवला जाईल, परंतु टेक्निकल टीम आमची तयार आहे. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून चेकआउट केलं जाईल फलंदाज सुरक्षित आहे की नाही ते. तिसऱ्या पंचाकडे अगदी योग्य तो निर्णय सोपवला गेलाय, कारण काय रिंग्स घेण्यापेक्षा आपल्याकडे जी सुविधा उपलब्ध आहे तिचा आपण उपयोग करूया. त्या दृष्टिकोनातून पंचाने तिसऱ्या पंचाकडे रेफर केलाय. झेल तर ड्रॉप आहे. सिंगलचा प्रयत्न होता तिथे नॉन स्ट्राईक एंडला फेकी झाली, परंतु तिथे एक्झॅक्ट त्या मुवमेंटला काय घडलं गेलंय, फलंदाज पोचलाय की नाहीये हेही पाहावं लागेल. 12th मॅच फक्त आपण पाहायचं काम करायचंय, बाकी काही हरकत करायची नाहीये. परंतु सामना चांगला रंगतदार होईल यात शंका नाहीये, कारण का बोर्ले संघ सुद्धा कधी मागं न हटणारा हा संघ आहे. परिस्थिती सध्याच्या घडीला थोडी नाजूक आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. डिसिजन पेंडिंग आहे, क्रुशियल मुवमेंट आहे, बहुमूल्य विकेट सुद्धा आहे. रनआउटचा डिसिजन पेंडिंग आहे. सर्वांना उत्सुकता लागली या क्षणावरती निर्णय काय दिला जाईल. नॉट आउट आहे, फलंदाज सुरक्षित आहे. एक धाव जोडली जाईल खात्यामध्ये. बोर्ले संघ भरपूर खुश असेल, कारण का चांबो सारखा हा महत्वाचा घटक मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला सुरक्षित पद्धतीने पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूने तिथे झेल ड्रॉप केलाय, जर पुढल्या कालामध्ये चांबोच्या बॅटनं धावा बरसला तर त्या खेळाडूला झोपास लागणार नाहीये. स्ट्रायकर एंडला आता नवीन फलंदाज ऋतिक पाटील तुम्हाला पाहायला मिळेल. 2 चेंडूंना सामोरं गेला, अद्यापही धाव बनवण्यामध्ये त्या खेळाडूला अपयश आलंय, परंतु इथे मात्र काहीतरी हरकत त्याला करावीच लागेल. धावा जमवायच्या आहेत इथे. फुलटॉस बॉल होता, डाऊन द ग्राउंड राहिला, चेंडू चालला अगदी गरंगळत लॉंगॉनच्या रिजनला. एकच धाव पाहायला मिळतोय, फक्त एक धाव आहे. टोटल धावा धाव फलकावरती फक्त 3 लागल्यात. अगदी पहिल्या डावामध्ये जेव्हा तुम्ही बॅटिंग करत असताना तेव्हा बॅटिंग करणारी टीम एक उत्सुकता असते की यार डबल डिजिट मध्ये धाव कधी बनली जाते. ती जेवढ्या लवकर बनली जाईल ना, तुम्हाला टार्गेट सेट करण्यासाठी सोपं काम जात आहे. कारण का रन चेस करत असताना तुम्हाला सिंगल डिजिट कधी येतोय तेवढं तुम्हाला सोपं काम बनत असतं. तसं पहिल्या डावामध्ये डबल डिजिटची उत्सुकता अधिक असते. फुलटॉस बॉल, कॅच इन द संधी, इथे चुकी करणार नाहीये. लॉंग ऑनला इथे मात्र चांगला झेल टिपलाय. प्रफुल्ल मते होता. आखिरकार प्रफुल्ल पाटीलला इथे परतावा लागला. अगर देखा जाए तो जिस तरीके से बल्लेबाज ने खेलने की कोशिश की थी, अक्सर वो बल्ले के बीचों बीच वो गेंद लगती ना तो यकीनन बल्ले बल्ले होती थी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. नवीन फलंदाज आपण पाहू शकता भूषण पाटील आणि गोलंदाज प्रभात मतेला मिळालेले यश. खरं तर प्रफुल्ल मतेने त्याला चांगली साथ दिली. पहिल्याच बॉलला सामोरं जात असताना अगदी लॉंग ऑफच्या रिझनला चेंडूला ढकलले गेले. एका टप्प्याने अडवणी केली आहे. इथे रिस्क घेणार नाहीये बोर्ले संघ, कारण का आतापर्यंत जे लागलेले 2 हादरे ना त्याच्यातनं सावरणं गरजेचं आहे. सिंगल डबलला इथे प्राधान्य देऊन अगदी डबल डिजिट मध्ये कितपत पोहोचता येते. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2च्या सरासरीनं 4 धावा धावफलकावरती, 2 गडी बाद. वसंत भात्रे यांना विनंती करत आहे
की राजमुद्रा आयकॉनचे प्रोप्रायटर ऑनर मालक त्यांचा इथं सत्कार करण्यासाठी वसंत म्हात्रेंना विनंती करतोय की सुबोध शेठ यांचा इथं सत्कार करायचा आहे. त्यानंतर मुकेश शेठ माली आणि मुरली शेठ या तिन्ही मान्यवरांचा सत्कार करायचा आहे. मुरली शेठ, सुबोध शेठ आणि मुकेश शेठ माली. वसंत म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण यांचा तिन्ही मान्यवरांचा सत्कार करायचा आहे. शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. इथे सन्मान होतोय मुकेश शेठ माली, मुरली शेठ आणि सुबोध शेठ. राजमुद्रा आयकॉनचे ते ऑनर आहेत, प्रोप्रायटर, त्यांचा इथे यथोचित मान सन्मान. आणि मला वाटते मुकेश शेठ माली यांच्याकडून 5100 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचं देखील आम्ही आभार मानत आहोत. लहू गो टू कॉमेंटरी बॉक्स. थँक्यू सो मच. नवीन गोलंदाज आपल्या सेकंड स्पेल मध्ये प्रफुल्ल मते ज्यानं निर्णायक षटक हाताळलं होतं एका धाब्याचं. पहिला बॉल डॉट आला, दुसरा बॉल ही इथे अगदी डॉट पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल भूषण पाटील आहे. त्याच्या जोडीला ऋतिक पाटील, तोही 3 बॉल खेळलाय, 2 चेंडू डॉट, 1च धाव. भूषण पाटील 3 बॉल खेळला, 1 धाव, 2 चेंडू डॉट आहे. अगदी दोघांची जोडी चांगली जमली आहे, परंतु बोर्ले टीमला ही अपेक्षित नाहीये. मिडल ऑर्डर स्ट्रॉंग असायला हवा. रीड की हड्डी ज्याला म्हटलं जातं, पाठीचा कणा हा अतिशय कडक असायला हवा. या बॉल वरती अगदी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. इथेही बॉल याच दरम्यान इथं राजमुद्रा आयकॉनचे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा इथं सन्मानार्थात सुबोध शेठ आणि मुरली शेठ यांच्याकडून तब्बल 7551 रुपयाची देणगी आलेली आहे. त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार मानत आहोत. धन्यवाद, धन्यवाद. येस, स्पर्धेचा पहिला दिवस, पाहुण्यांचा मान सन्मान हे करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे समालोचनामध्ये थोडासा व्यत्यय येतो, काही हरकत नाहीये. पाहुणे आहेत तर स्पर्धा आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी काही आहे. इथे झेल उडालाय मिड विकेटला, तिथे झेल टिपला जाईल. 1 मोर विकेट डाऊन, तिसरा हादरा मिळतोय यावेळेस 24 लाईव्ह इव्हेंट बोर्ले टीमला. पुढचा सत्कार करण्यासाठी विनंती करतो आयोजकांनी की साई पाटील आणि राज म्हात्रेचा सत्कार करायचा आहे. राज आणि साई, विनय पाटीलच्या शुभ असते. राज म्हात्रे आणि साई पाटील याचा इथं दोघांचा सत्कार करायचा आहे. पहिला दिवस आहे, पाहुण्यांची उपस्थिती जास्त आहे, त्यामुळे इथं जास्त मॅच कडे कॉन्सन्ट्रेशन झाला नाहीये. आणि त्यामुळं आणि आता आपण मॅच कडे जात आहोत. ओव्हर टू कॉमेंटरी बॉक्स. थँक्यू सो मच. 4 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. तिसरं षटक मार्गस्थ असताना 3 गडी आतापर्यंत तंबूच्या आश्रयाला. मॅच वरती लक्ष केंद्रित करूया. प्रफुल्ल मते अगदी चांगल्या फॉर्मात आहे. क्या बात आहे. नवीन आलेल्या फलंदाजाला यॉर्कर दाखवणं ही चांगल्या गोलंदाजाची निशाणी आणि तो दाखवला गेलाय. परंतु इथे बॅटची इनर एज लागली गेली. नीरज राणावत सर आहेत म्हटल्यावरती काही टेन्शन नाहीये. अगदी परफेक्ट निर्णय त्यांच्या बाजूनं दिला जातोय. सिंगल धाव तुम्हाला पाहायला मिळतोय. फलंदाज स्ट्रायकर एंडला रिषभ होते. रिषभनं स्वतःचं खाता उघडलं गेलंय आणि स्ट्रायकर एंडला आता 1 डाऊनचा फलंदाज ऋतिक पाटील थोडासा स्ट्रगल करतो, संघर्ष करतोय या मॅच मध्ये, परंतु इथे प्रयत्न अधिक करावे लागतील. अगदी स्लॉट मध्ये आला बॉल, एका टप्प्यानं पाठवला मिड विकेटच्या पलीकडे. खेळाडू बनलाय दर्शक, मिळेल चौकार. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. ड्रिंक्स ब्रेक सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता, परंतु परत आपण
या 3 षटकांचा उल्लेख पाहूया. अगदी तिथे प्रफुल्लमध्ये पहिलं षटक, त्या षटकामध्ये 4 बॉल डॉट आलेत, 1 धाव आणि 1 विकेट. प्रभात मध्ये आले दुसऱ्या षटकामध्ये, तिथे 2 चेंडू डॉट, 3 सिंगल आणि 1 विकेट. प्रफुल्ल मध्ये परत आले सेकंड स्पेल मध्ये, तिथे 3 बॉल डॉट, 1 विकेट, 1 चौकार आणि 1 सिंगल पाहायला मिळाली. टोटल धाव पालकावरती 9 लागल्यात, 3 गडी बाद. 18 बॉल मध्ये जर का आपण विचार केला तर जवळजवळ 8 बॉल, 9 बॉल इथे डॉट आले. ही थोडीशी खराब बाजू आहे मी तर म्हणेल बोर्ले टीम साठी. कारण का अशा जेव्हा परिस्थितीमध्ये एखादा संघ प्रवास करत असतो ना, तिथे संयम दाखवणं भरपूर गरजेचं आहे. पहिलं षटक ज्या पद्धतीनं राहिलं बोर्ले टीमला फक्त एकच धावांचं होतं. खरं तर तिथेच प्लॅन करायचं होतं की आता सिंगल डबल वरती फोकस करायला हवा, परंतु खेळाडूंचा मनसुबा वेगळा राहिला. तिथे स्ट्रोक खेळण्यामध्ये इंटरेस्ट जास्त दाखवला आणि एक्झॅक्ट तोच पॉइंट मी तर मला कसलकल टीमला चांगला राहिला. कारण का त्यांनी केलेल्या चुका आता इथे मात्र डावांसाठी संघर्ष करावा लागतो बोर्ले टीमला. परंतु अजूनही इथे मात्र या डावाला सावरू शकते ही जोडी. सक्षम आहे ऋतिक पाटील आणि त्याच्या जोडीला रिषभ पाटील. संघ नायकाने दिलेली जबाबदारी मधल्या फळीमध्ये आपण स्ट्रॉंग फलंदाजी करून दाखवतो. परत एकदा तो विश्वास निर्माण करावा लागेल आणि या रॉयल चषकामध्ये रॉयल एंट्री त्यांना इथे मात्र मिळाली. तिचा अगदी चांगला मिळालेल्या संधीचा फायदा घ्यावा लागेल. गोलंदाज पाहायला मिळेल साई गायकर. पहिलाच बॉल फास्ट अँड फ्युरियस, काय कमालीचा बॉल ऑफ यॉर्कर. आणि इथे फलंदाज पाहिलं तर आपण स्ट्रायकर एंडला होता तो म्हणजे रिषभ, डॉट बॉल आलाय. 4 षटकांची सुरुवात आपण पाहिली, पहिला बॉल डॉट आलाय म्हणजे गोलंदाजी कसरकंड संघाची किती धारदार आहे ही त्याची प्रचिती तुम्हाला पाहायला मिळतोय. अजून डबल डिजिट मध्ये धावा बनल्या नाहीयेत. 9 धावा धाव फलकावरती, 3 गडी बाद, 3 षटकांचा खेळ समाप्त आहे. 18 बॉल मध्ये 9 बॉल डॉट, त्याच्यामध्ये अजून 1 बॉल डॉट झालाय. खोदून काढलाय, ड्राईव्ह केला ऑन साइडला अलॉंग द कार्पेट, 1 धाव पाहायला मिळते. एकच धावेवरती समाधान म्हणावं लागेल. आय थिंक या ओव्हरमध्ये माझ्या मध्ये तरी सिंगल डबल ट्रिपल वरती फोकस जास्त केंद्रित करायला हवं, जेणेकरून बॅट वरती तुमच्या बॉल प्रत्येक बॉल लागणं गरजेचं आहे. सिंगल मिळाली काही हरकत नाहीये. शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्ही जर तुमच्या बॅट वरती बॉल आला ना तर शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्ही धावा बनवू शकतात. तर ही मानसिकता मैदानाच्या आतमध्ये असणाऱ्या फलंदाजांना वापरणं सध्याच्या घडीला योग्य आहे. परंतु एक्झॅक्ट त्यांच्या मनामध्ये काय चाललंय हे येणाऱ्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल. परंतु साई गायकर अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. फटका हाही फसलाय, उंची जास्त, लांबी कमी, लॉगॉनला अजून एक, परंतु इथे नो बॉल. कहाणी में ट्विस्ट, ही संधी दिली. अगदी गोलंदाजानं फलंदाजाला स्ट्रोक खेळत असताना ऋतिक चुकला होता स्ट्रोकला चेंडूला पलीकडे पाठवण्यासाठी. तू इथे हॅलो 1+1 म्हणजे 2 धावा पाहायला मिळतात आणि धाव फलकावरती 12 लागल्यात. डबल डिजिट मध्ये आता प्रवेश मिळवलाय या संघानं. फ्रीडचा बॉल आहे. फ्रीडचा बॉल आहे. इथे तुम्हाला कुठल्याच पद्धतीनं बाद दिलं जाणार नाही. ऋतिक नाही, ऑन स्ट्राईकला आता रिषभ पाटील पाहायला मिळतात. फ्रीडचा बॉल, अगदी चेंडू कार्पेट ड्राईव्हच्या माध्यमातून हा स्ट्रोक आहे. कारण का पूर्णपणे दबावामध्ये खेळत असताना हे फटके तुम्हाला जरूर पाहायला मिळतात. जर हाच फलंदाज सिटअप असता तर हा बॉलला उडवला असता, परंतु प्रेशरमुळे तुम्हाला ड्राईव्ह अगदी अलॉंग द कार्पेट पाहायला मिळतोय. 2 धावा याही बॉलवरती पाहायला मिळतात. टोटल धाव फलकावरती 14 लागल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यात. 4थं षटक मार्गस्थ. अजूनही 3 बॉलचा खेळ या षटकामध्ये शिल्लक आहे. इथून जी मिळालेली संधी, जी मिळालेली ऊर्जा 9 बॉलची, जो विकेट तिथे मात्र वाचला गेला ना बोरले टीमला, त्या संधीचं आता सोनं करावं लागेल. क्या बात आहे, फास्ट अँड फ्युरियस. कमी गतीचा नाहीये तर जलद गतीचा बॉल इथं पाहायला मिळाला. जरूर गोलंदाजाकडे पाहिलं तर अगदी कमी कालावधीमध्ये त्यानं वय वर्ष 16 आहे. अपकमिंग स्टार आहे कसलकंड टीम साठी तो खेळाडू. परंतु काय गोलंदाजी धारदार आहे. जर अशा पद्धतीने गोलंदाजी करत राहिले तर कसरकंड टीम साठी फ्युचर मध्ये चांगला गोलंदाज.
यस पुढचा बॉल आहे, फुलटॉस बॉल नो दर्शवलाय, पंचांनी नो दर्शवलाय, 1+1 पाहायला मिळतोय. हा गोलंदाज यस नो दर्शवलाय. वय वर्ष 16 असणारा गोलंदाज साई गायकर रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा खेळला, परंतु इथे रिव्ह्यूची डिमांड केली आहे. अगदी गोलंदाजी करणाऱ्या टीमनं रेफर केलंय, हाईट फॅक्टर चेकआउट केला जाईल या बॉलवरती जो नो दिलाय, परंतु त्याच्यावरती तिसऱ्या अगदी हाय कोर्ट कडे अपील केली गेली आहे आणि ती याचिका दाखल केली आणि त्यासाठी आमची 24 लाईव्ह इव्हेंट टीम तयार आहे आणि त्यांच्यासोबत आमचे तिसरे पंच शशी मेहर. शशी मेहर सरांचा इशारा मिळेल, जी याचिका दाखल केली त्याच्यावरती निर्णय त्यांचा येईल. डिसिजन पेंडिंग आहे. इट्स अ नो बॉल, हा नो बॉलच आहे. अगदी भरपूर चांगली संधी मी तर म्हणे बोरले टीमला या गोलंदाजानं आता आणून दिले. खरं तर या नो बॉलच्या मिळालेल्या संधीचा फायदा आता घ्यावा लागेल. स्ट्रायकर एंडला तुम्हाला फलंदाज या बॉल करिता पाहायला मिळेल, तो म्हणजे ऋतिक पाटील. सोळा धावा धावफलकावरती लागल्यात. आता इथे मात्र मॅचला मिळालेली ऊर्जा जी मिळाली त्या ऊर्जेमध्ये इथे कार्य करावं लागेल बोरले टीमच्या फलंदाजांना. फ्रीडचा बॉल आहे, फ्रीडचा बॉल आहे, फ्रीडचा बॉल आहे, चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार खेळाडू होता तो बनलाय दर्शक आणि तिथे मिळतील 6 धावा. कलियुग असो किंवा क्रिकेट, जर तुम्ही एखाद्याला संधी द्याल तर तो तुम्हाला सोडणार नाहीये. अगदी ऋतिकला दिलेलं जीवनदान, तो मिळालेला नो बॉल आणि इथे मात्र त्याने ठोकलाय षटकार. षटकाराच्या मदतीनं 22 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मात्र सुस्थितीमध्ये पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला बोरले संघ. खोदून काढला या बॉलला, सरळ ड्राईव्ह, अगदी बॅकअप द बॉलर, सेट ड्राईव्ह ज्याला म्हटलं जातं, सिंगल इथं पूर्ण होते. शेवटचा बॉल होता या चौथ्या षटकातील अंतिम बॉल वरती सिंगल मिळवले. धावा धावफलकावरती एकूण लागल्या जातात त्या म्हणजे 23 धावा, 3 गडी बाद. संगीत आहे, प्रीती तर येणं मिठी तर घेणं आहे. आमचा बाबू तयार आहे पण बाय आमची तयारच नसते. लग्नाच्या घडीला उभा जर का राहिला मुलगा तर डिमांड असते काय, गाडी, बंगला, नोकरी चांगली आहे, जमीन पाहिजे, पण आमची बाय काम नाही करणार शेतावर, मग काय फायदा तिचा. परंतु बिकट परिस्थिती आहे उमेदवारांना सध्या. अगदी चौकशी गावात आली तर मग तर काय तांब्यान. जे उमेदवार राहिलेत ज्यांची परिस्थिती अशा या संकटांना सामोरं जावं लागतं, त्यांना विचारा कधी जाऊन की बाबा काय घडलं, 2 वर्ष झालं अजून जमत नाही. तू लगेच सांगतोय, काय सांगायचं बाबा, फोन आला ना लगेच सांगितलं ना माझा करा करा. मॅच वरती लक्ष केंद्रित करूया. शेवटचं षटक आहे, लोकेश नाईक गोलंदाजीला आलाय. स्ट्रायकर एंडला आता ऋतिक पाटील. लोअर फुलटॉस होता, ड्राईव्ह केला ऑन साइडला, तिथे क्षेत्ररक्षक खराब, नशिबाचा इथे मात्र चौकार जरूर पाहायला मिळेल. नो बॉल वरती जो सोडलेला झेल तिथे आता मात्र इथं मिळतोय, नशिबाचा आहे चौकार. डीजे यासाठी तर आमचा डीजे ओळखला जातो खरं तर. चौकार आलाय, चौकाराच्या मदतीने 27 धावा, समाधानकारक धाव संख्या उभारण्यासाठी आता हा फलंदाज सक्षम झालाय. 8 बॉल 17 सध्याच्या घडीला खेळतोय. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय.
ज्या फलंदाजानं 5 बॉल मध्ये 5 बनवले होते सुरुवातीच्या, त्याच फलंदाजानं 9 मध्ये 17 बनवल्यात. हे लाभदायक राहील सध्याच्या घडीला बोरले टीम साठी, कारण का ही वेगळी ऊर्जा त्यांना गोलंदाजी करण्यासाठी मिळेल. इथून धावा जर का 40च्या घरामध्ये जरी पोहोचल्या तरी चांगली फाईट बोरले टीम डेफिनेटली दिली या मॅच मध्ये. गॅप शोधला गेला, डी पेक्षा कव्हरला, तिथे डीप मध्ये खेळाडू तैनात आहे. एक पूर्ण दुसरीचा धाडस नाहीये. अगदी ऋतिक सुद्धा थोडासा थकल्यासारखा जाणवला जातोय, परंतु या मुवमेंटला इथे थकून चालणार नाहीये. जर किल्ला लढवायचा असेल तर तुम्हाला इथे माघार घेणं पत्करायचंच नाहीये, माघार हटणंच नाहीये. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करावंच लागेल. ऑस्ट्रेलियन टीम सारखं तुम्हाला एफर्ट इथे 100% द्यावंच लागेल. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज तुम्हाला लोकेश नाईक पाहायला मिळतात. आतापर्यंत एक चौकार, परंतु तो मिस फिल्डिंग होती, खराब क्षेत्ररक्षण राहिलं म्हणून चौकार गेलाय. रिषभ नटराज स्टाईल, क्या बात है. इथे मात्र नटराज स्टाईल चेंडू स्क्वेअर लेगला चाललाय फरार. 4 धावांकरिता. क्या बात आहे. असे सीसीटीव्ही कॅमेरे गावात भरपूर असतात, जे कोणाला दिसतच नाही की कुठे बसलेले असतात ते. पण साला काय नशीब खराब असते मुलांचा, त्याच कॅमेऱ्यामध्ये ते दिसतात. ती माणसं अशी डेंजर, कल्लाई खतरनाक. 2 बॉल शिल्लक आहेत. स्ट्रायकर एंडला रिषभ पाटील आहे. चौकार ठोकलाय. 32 धावा. धाव फलकावरती लागल्या असताना मिड विकेटला इथं खेळाडू वाट कोणाची बाद होता आणि चेंडू अगदी चालला एका टप्प्याने चौकार. सोडली दुटी हिच्या धावली. क्या बात आहे. डीजे आता वेगळ्याच मूड मध्ये आहे. शेवटचा बॉल आहे. 10 वाजेपर्यंत डीजेला जे वाजवायचं ते वाजू शकतोस, काही हरकत नाहीये. 36 धावा धाव फलकावरती. 40 प्लस होणं गरजेचं आहे. एक चांगला स्ट्रोक, एक अजून मार, एक अजून मार. शेवटचा बॉल आणि डगआउट मध्ये हेच चालू आहे की एक अजून मार. त्यासाठी शेवटचा बॉल लोकेशचा फिरवला. फुलटॉस बॉल मिड विकेटला. परत एकदा तोच खेळाडू आहे, परंतु इथे चुकी होणार नाहीये. खराब पैकी आहे. 2 धावा. तिसरीचा प्रयत्न 3 धावा मिळतील का त्यासाठी मात्र परत एकदा टेक्निकल टीम कडे चाचपणी केली जाईल. 2 धावा डेफिनेटली पूर्ण आहेत. टॉस का बॉस. टॉस साठी इन्व्हाइट करूया रॉयल स्पोर्ट उलवा विपक्ष निलेश 11 जावळे. दोन्ही संघाचे संघनायक टॉस बॉक्स मध्ये या. शेवटच्या बॉल वरती तिसरी धाव मिळाली का नाही त्यासाठी येस फक्त 2च धावा. फलंदाज बाद आहे. 2च्या मदतीने धावा धाव फलकावरती 38 लागल्यात आणि 39 धावांची गरज आहे. संदेश पाटील या टीम इतर बनेल खुश असेल या धाव्यावरती, कारण का फाईट करण्यासाठी या 40 धावा त्यांना भरपूर आहेत. त्यांच्याकडे चांगली गोलंदाजी आहे. या धावा वाचवण्यासाठी बरेचदा त्याने हा प्रयत्न केला. प्रत्येक मैदानामध्ये कारनामा करून दाखवला आहे. आज परत एकदा या रॉयल चषकामध्ये ही दमदार कामगिरी त्यांना करावी लागेल. जावले टीम कॅप्टन्स पाठवायचा लगेच. जावले टीमचा संघनायक टॉस साठी यायचंय. जावले टीम आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल. येस. खरं तर पहिल्या डावाचा शेवट मी तर म्हणेल दादा एकदम चांगला राहिलाय. बोरले टीमला एक्झॅक्टली जो हवे होता. खरं तर टॉस साठी आपण इन्व्हाइट करूया ज्या व्यक्तिमत्वानं आम्हाला या संपूर्ण ट्रॉफ्या तुम्ही पाहता अगदी 9, 8, 7, 5 या पुढे ज्या ट्रॉफ्या तुम्ही पाहतात त्याने पुरस्कृत करून दिले ते आमचे सन्माननीय
शिवकिरण कोहली सरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण या पहिल्या फेरीतील शेवटच्या सामन्याचा टॉस करायचा आहे. टॉस इथे मात्र केला जाईल तो दोन संघादरम्यान. निलेश इलेव्हन जावळे विपक्ष रॉयल स्पोर्ट उल्वा. अगदी आमच्या आयोजन कमिटीचा संघ आहे. समोर जावळे संघ. टॉस केला जातोय. उल्वा संघ घरचा साथ ज्याला म्हटलं जातोय, अगदी इथे टॉस जिंकलाय. डिसिजन घेणार की पेंडिंग आहे? यस, आम्हाला वाटलं का पेंडिंग असेल. पेंडिंग ठेवायचं नाही दादा. पेंडिंग नाही ठेवायचं. यस, गोलंदाजी करण्याचा निर्णय. तर मॅच क्रमांक 3 तिसरी लढत तुम्हाला खरं तर पाहायला मिळेल. 24 ला इव्हेंट बोरल्यानं त्या संघासमोर फाईट करत असताना गोडिलदेव क्रिकेट संघ कसरगंज या दोन संघादरम्यान आपण ही मॅच पाहतोय. पहिला पूर्वार्ध गोलंदाजी भरपूर चांगली केली कसरगंज टीमनं. 30 चेंडूच्या अखेरीस अवघ्या 5 षटकामध्ये आपण पाहिलं तर 38 धाब्यावरती रोखलं आणि 39 धाब्याचं लक्ष आता कसरगंज टीमला पार करायचं आहे. त्याच्यानंतर ग्रामीण टेनिस क्रिकेटचा महासंग्राम तुम्हाला खरं तर पाहायला मिळेल. वैकुंठवासी हरिभाऊ भागा पाटील स्मृती चषकाचं आयोजन सोहळा नाईट स्पर्धा खरं तर 29 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर पर्यंत भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला खरं तर पाहायला मिळेल. आणि प्रत्येक दिवशी सर्वांना जेवण देखील तिथे आहे. अगदी चांगली स्पर्धा. मानव सिरीजसाठी बाईक पाहता. त्याच्यानंतर आयवा कॅच, लकी ड्रॉ, बाईक, अगदी क्रिकेटचा महासंग्राम. प्रथम धनराशी पाहिली तर 2 लाख, सेकंड धनराशी 1 लाख, तिसरी धनराशी पाहिली तर 75,000, चौथी धनराशी 65, पाचवी धनराशी 50,000, सहावी धनराशी 50,000. टोटल 7 दिवस ही स्पर्धा. तर सेकंड सत्र लक्ष पार करायचं. 39 धावेचा प्रवास मॅच मध्ये कसलकंड टीमला करायचा. पहिला सत्र अगदी चांगली गोलंदाजी केली कसलकंड टीमनं. आता टी फॉर टॅट जसं तसं उत्तर आता सेकंड सत्रामध्ये द्यावं लागेल बोरले टीमला. सलामीची जोडी केलपट्टीवरती कर्मवीर आणि धर्मवीर असे 2 सलामी सध्या केलपट्टीवरती तुम्हाला पाहायला मिळते. फलंदाज कुणाल नाईक आणि त्याला साथ देत असताना फलंदाज अनिकेत पाटील ही सलामीची जोडी तुम्ही केलपट्टीवरती पाहता. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज दर्शन पाटील हा मुख्य ट्रम्प कार्ड बोर्ले टीमचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आहे. 30 मध्ये 39 धावा वाचवायच्या आहेत. त्याच्यामुळे गोलंदाजांना अगदी प्रत्येक गोलंदाजाला 100% योगदान 100% कमिटमेंट मॅच मध्ये द्यावी लागेल. तेव्हाचा धावा डिफेन्स करेल खरं तर बोर्ले संघ. येस, पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. गेम ऑन. पहिलाच बॉल प्रगतीपथावर गोलंदाज दर्शन पाटील समोर कुणाल नाईक. पहिलाच बॉल लो फुलटू वसूल केलाय. पहिलाच बॉल वरती प्रहार केलाय. पहिलाच बॉल वरती परिचय दिला. फलंदाज कुणाल नाईकच्या बॅट मधून हा षटकार.
6 धाबेनं 39 धाब्यांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये कसलखंड टीम. सेकंड बॉल पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. आता लेंथ लाईन चांगली होती. या लेंथ लाईन वरती गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज दर्शन पाटीलला, कारण की लो स्कोर त्याच्यामुळे गोलंदाजांना खूप मेहनत करावी लागेल. मेहनतीची पराकष्ट या मॅच मध्ये बोर्ले टीमला करावी लागेल आणि तोच प्रयत्न करत असताना दर्शन पाटील पहिल्या बॉलवरती षटकाला, त्याच्यानंतर थोडस बॅकअप दिलं जिथे हा निर्धाव चेंडू. पुढचा बॉल पुन्हा एकदा सुपर बॉलिंग बॅकअप देतोय, कम बॅक करतोय ओव्हर मध्ये गोलंदाज दर्शन पाटील. सलग 2 बॉल निर्धाव फेकला, कमालीची गोलंदाजी. पहिल्या बॉल वरती षटकाला पूर्णपणे प्रेशर होतं गोलंदाज दर्शन पाटील वरती आणि त्या प्रेशर रिलीज केला अगदी चांगल्या रीतीनं. खरं तर मागील 2 बॉल निर्धाव पाहिल्या जिथे पूर्णपणे शांत ठेवलं फलंदाज कुणाल नाईकला. 39 धाब्यांचं लक्ष मोठं नाहीये, मात्र गोलंदाजी अगदी ताकदवर करावे लागेल. ऑन साइडला गेल्या क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्टचा प्रयत्न. यस फलंदाज बाद, हे करावं लागेल मॅच मध्ये बोर्ले टीमला, तेव्हाचा सामना जिंकू शकतो. वारंवार विकेट, वारंवार डॉट चेंडू हा कारनामा केला तरच हा सामना अगदी जिंकू शकतो. खरं तर बोर्ले संघ पहिली विकेट मैदानातून बाहेर. अनिकेत पाटील हा फलंदाज रनआउटचा शिकार झालाय. पहिला धक्का बॅटिंग करत असताना कसलकन टीमला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रभात मते उर्फ गुड्डू सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 6 वरती 1 विकेट गमवला बॅटिंग करत असताना कसलकन टीमना. 39 धाब्यांचं लक्ष, 30 बॉल मध्ये हा प्रवास करायचा. लक्ष मोठं नाहीये, मात्र अशा चुका केला तर कदाचित मॅच मध्ये तेजजी सोमासे यांचा इथे शुभागमन झाला. आपले हार्दिक स्वागत. लाऊड अपील होते, चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये अगदी हुकूमत गाजवतोय गोलंदाज दर्शन पाटील. पहिलं षटक कसं फेकावं याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवरती षटकाराला, त्याच्यानंतर मागील 4 बॉल निर्धाव. काय गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी सध्या मॅच मध्ये दर्शन पाटील करत्या. शेवटचा अंतिम बॉल आहे समोर. पुन्हा एकदा फलंदाज कुणाल नाईक. ज्या कुणाल नाईकनं सुरुवात षटकाराने केली त्याच कुणाल नाईकला शांत ठेवलंय. फुटबॉलचा वापर, बॅटची नरेज, क्षेत्ररक्षक आहेत, धाव घेण्यासाठी नकार. अंतिम बॉल देखील डॉट. पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस अवघ्या पलकावरती धावा पाहायला मिळतील 6. हॅलो हॅलो, तेजस सोमासे यांचं मैदानावरती आगमन झालेलं आहे. तर तेजस सोमासे यांना आयोजकांनी इथून विनंती केली आहे की व्यासपीठावरती येऊन, स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला टोटल 6 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती षटका, त्याच्यानंतर मागील सलग 5 बॉल निर्धाव. कमालीची गोलंदाजी आपण दर्शन पाटीलची पाहिली. आता सेकंड षटक घेऊन आला बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सोमनाथ पाटील. हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. ज्या रीतीनं दर्शन पाटीलने गोलंदाजी केली त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून आता सोमनाथ देखील ती कामगिरी करावी लागेल, कारण की 30 मध्ये 39 धावा वाचवायच्यात आणि अशा स्थितीमध्ये गोलंदाज अगदी तोपखाना पाहायला मिळेल. समोर फलंदाज पहिल्या स्ट्राईक एंड वरती प्रभात मते हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंड वरती आहे. सेकंड पॉवर प्ले, सेकंड ओव्हर. तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सोमनाथला पाहता, सोमनाथ पाटील. पहिलाच बॉल थोडासा हाफ ट्रॅकर होता, पडल्यानंतर डीप देखील होता आणि त्याचा बेनापीट मिळाला गोलंदाज सोमनाथ पाटीलला. पहिला बॉल निर्धाव आला. धावसंख्या स्थिर पलकावरती, संघ 6 या आकड्यावरती. 5 चुकी करतो मॅच मध्ये कसलकन, कारण की सिंगल डबल देखील धाव करत मॅच जिंकू शकते आणि अशा स्थितीमध्ये वारंवार मोठ्या पटक्यांचे प्रयत्न फसतात आणि त्याच्या कारणास्तव वारंवार डॉट चेंडू तुम्हाला सध्या पाहायला मिळतात. पहिला बॉल निर्धाव फेकला सोमनाथ पाटीलला. समोर पुन्हा एकदा इन ऍक्शन फलंदाज प्रभात मते. ऑफ साईडला फटका चांगल्या कव्हरच्या वरना, पॉइंटच्या वरना फटका एक्झिक्यूट केला. डीप मध्ये चेंडू निघून चालला. अंतिम क्षणात चेंडूची अडवणी होते आणि तोपर्यंत या बॉलवरती
2 धाबा कंप्लीट केल्या. 2 धाब्यानं संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला टोटल 8 या आकड्यावरती. 8 धाबा धाव पुस्तकावरती. सिंगल डबल देखील खूप महत्वाचे असतील बॅटिंग करीत असताना कसलकन टीम साठी. फलंदाज प्रभात मते आणि कुणाल नाईक ही जोडी सध्या तुम्ही खेळपट्टीवरती पाहता. पार्टनरशिप खूप महत्वाची आहे मॅच मध्ये. सेकंड ओव्हर गोलंदाज सोमनाथ पाटील देखील चांगली गोलंदाजी करतात. ज्या रीतीनं दर्शन पाटीलने सुरुवात करून दिली बोर्ले टीम साठी आणि त्याच्यानंतर सोमनाथ पाटील. समोर पुन्हा एकदा फलंदाज प्रभात मतेला तुम्ही पाहता इन ऍक्शन मध्ये. पुढचा बॉल हा ट्रॅकर चांगली गोलंदाजी अगदी अचूक टप्प्यावरती भेदक मारा. ज्या रीतीनं पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी केली ना खरं तर कसलकन टीमला आणि त्याचं उत्तर आता सेकंड सत्रामध्ये बोर्ले संघ देतं. तेवढीच ताकदवर गोलंदाजी सध्या बोर्ले टीमची देखील या मॅच मध्ये पाहायला मिळतं. हा देखील डॉट चेंडू आला. धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 8 या आकड्यावरती. धावेसाठी संघर्ष धावांसाठी शिरकाव करतं मॅच मध्ये बॅटिंग करत असताना कसलकन संघ. समोर प्रभात मते चेंडूचं लाईन मिरिट पाहून खेळ हे करावं लागेल. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सोमनाथ पाटील. पुन्हा एकदा तेच तर वेगवान भन्नाट वेग पाहिलं. अगदी चेंडू चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जिथे सलगचा हा दुसरा बॉल निर्धाव फेकला. कमालीची गोलंदाजी या मॅच मध्ये सोमनाथ पाटील देखील करता. 3 बॉल निर्धाव 1 बॉल वरती डबल पाहिला. टोटल 4 मध्ये अवघ्या 2 धावा खर्च करीत असताना सध्या कसलकन हा संघ जाऊन पोहोचल्या 8 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी आपली गुणवत्ता मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करतं गोलंदाज सोमनाथ पाटील. आणि ज्यावेळी तुम्ही स्वतःला मैदानावरती सिद्ध करताना त्यावेळी तुम्हाला प्रेक्षक प्रसिद्धी देत असतात आणि तो सध्या सिद्ध करत असतात गोलंदाज सोमनाथ पाटील. पुढचा बॉल समोर पुन्हा एकदा प्रभात मध्ये उर्फ गुड्डू हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंड वरती. चांगली गोलंदाजी गोलंदाज सोमनाथच्या माध्यमातून सध्या तरी आपल्याला पाहायला मिळाली आहे. पुढचा बॉल हो सुपर बॉलिंग सुपर. काय गोलंदाजी फलंदाजाला पूर्णपणे जखडून ठेवलाय बॅटिंग करत असताना कसलकन टीमला. जिथे सलगचा हा तिसरा बॉल निर्धाव फेकला. चेंडूचं लाईन मेरिट पाहणे खूप गरजेचं. सिंगल डबल देखील खूप इम्पॉर्टंट सध्या कसलकन टीम साठी आणि ते सध्या होत नाही. हे डोकीदुखी राहिल्या मॅच मध्ये कसलकन टीम साठी. हा देखील डॉट चेंडू आलाय. धावसंख्येचा विचार केला सध्या धावफलक अगदी धावगतीला स्थगिती लावली बोर्ले टीमनं. अवघ्या 8 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना कसलकन. शेवटचा अंतिम बॉल सेकंड पॉवर प्ले पॉवरफुल गोलंदाजी तुम्हाला दोन्ही खरं तर षटकामध्ये पाहायला मिळाली. शेवटचा अंतिम बॉल आहे. समोर पुन्हा एकदा प्रभात मते हा खेळाडू. बॅटची टॉपेज क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग लेगला चेंडू निघून चालला. बॅकअप भरपूर चांगला आला तोपर्यंत या बॉलवरती सिंगलला प्राधान्य. अशा रीतीनं 2 षटकांचे खेळ झाले समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 1 बाद 9 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना कसलकन. दोन षटकांचा अर्थात 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस फलकावरती धावा पाहिल्या तर 9 धावा धाव पुस्तकावरती 39 धावेचं लक्ष. अजूनही आपण पाहिलं तर 18 बॉल मध्ये 30 धावेची गरज आहे. टी फॉर टॅट जसं तसं उत्तर सेकंड सत्रामध्ये देतोय सध्या बोर्ले संघ. कमालीची गोलंदाजी. पहिला षटक दर्शन पाटीलचा अगदी महत्वाचा राहिला आणि त्याच्यानंतर त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवलं सोमनाथ पाटीलनं. त्याचा देखील षटक खूप इम्पॉर्टंट राहिला. आता 18 मध्ये 30 करायच्यात बॅटिंग करत असताना कसलकन टीमला. प्रभात मते आणि फलंदाज कुणाल नाईक ही जोडी सध्या खेळपट्टीवरती आणि त्या जोडीला शांत ठेवलंय सध्या गोलंदाजी करत असताना बोर्ले टीमला. सेकंड स्पेल घेऊन आल्या पुन्हा एकदा दर्शन पाटील. हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. थोडा फास्ट केला विनंती असेल बोर्ले टीम. समोर प्रभात मते खरं तर कसलकन टीमची सुरुवात अगदी दमदार झाली षटकारांना. त्याच्यानंतर भरपूर चेंडू डॉट केला प्रहार केलाय. चेंडू हवेमध्ये हो कॅच ड्रॉप हे चुकी सध्या करत असताना मॅच मध्ये बोर्ले संघ
कारण की कॅच ड्रॉप त्याच्यानंतर सिंगल आणि फलंदाजाला दिला जीवनदान. एक धावेनं संघ जाऊन पोहोचला टोटल 10 या आकड्यावरती. डबल डिजिट मध्ये संघ जाऊन पोहोचला सध्या कसरगंज संघ. या स्पर्धेमध्ये खरं तर 10वी कॅच ड्रॉप झाली आहे. अगदी चांगली स्कोरिंग आमचे प्रणय म्हात्रे यांच्याकडून. इथे प्रहार केलाय, थोडासा हा प्रॅकर होता. क्षेत्ररक्षक पकडल्याचे संपलाय. फलंदाज कुणाल नाईकचा केला दुसरा धक्का. बॅटिंग करत असताना कसलकन टीमला तर 10 या आकड्यावरती हा दुसरा धक्का लागलाय. पूर्णपणे अडचणी खाली आल्या. आता बॅटिंग करत असताना कसरगन पण 39 धावेचं लक्ष मोठं नव्हतं किरणपाटी सर, मात्र तो लक्ष पार करत असताना आता खूप अडचणी निर्माण केल्या सध्या बोर्ले टीमनं. ज्या रीतीनं पहिल्या पूर्वार्धामध्ये गोलंदाजी केली कसरगन टीमनं, हा त्याचं उत्तर देतोय सध्या सेकंड 17 मध्ये बोर्ले संघ. अजूनही 16 बॉल 29 धाब्यांची गरज. धाब्यांसाठी संघर्ष, धाब्यांसाठी शिरकाव हे सध्या मॅच मध्ये करतोय कसरगंज संघ. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन झाला. 4थ्या क्रमांकासाठी भावेश पाटील हा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. मी पहिले देखील म्हटलं होतं की सिंगल डबल देखील खूप महत्वाचे आहेत कसरगंज टीमसाठी. वारंवार मोठ्या पटक्यांचे प्रयत्न केले आणि त्याच्या कारणास्तव सध्या धावफलक अगदी लो तुम्हाला पाहायला मिळतं. पुढचा बॉल गोलंदाज तयार दर्शन पाटील. वेगवान बॉल पर उत्तर दिलाय. फटका देखील चांगला आल्याला प्रहार केला, आक्रमण केला खरं तर भावेश पाटीलच्या बॅटमधून हा पहिला षटकार. षटकाराला 7च्या मदतीनं जाऊन पोहोचला टोटल 16 या आकड्यावरती. फुलटॉस बॉल यू मिस आय विल डेफिनेटली इट फर्निचर डिस्ट्रॉय. ट्रिपल अचित फलंदाज बाद. हा धक्का तिसरा बॅटिंग करत असताना कसलकन टीमला. हॅलो, मगाशी मी उल्लेख केला जे कुपन्स आपण खेळाडूमध्ये डिवाइड केले. 12 जे खेळाडूंना आपण कुपन दिले ते बिब्लश ज्या आपण ऑनलाईन ते शॉपिंग करायचं आहे. तर एक सॅम्पल पीस आम्हाला इकडे साहस याने आणून दिलेलं आहे. ते प्रोप्रायटर आहेत, त्याच्या मिसेस स्वतः हे प्रोडक्ट बनवत असतात घरी आणि त्याने याच्यामध्ये ग्रॅज्युएशन केलेलं आहे या फील्डमध्ये आणि स्वतः त्या साहस आणि त्याच्या मिसेस दोघं मिळून हे बनवत असतात आणि ऑर्गॅनिक आहे, ऑर्गॅनिक परफ्यूम. आता आम्ही स्टेजवरती यूज केला, याचा स्मेल आणि वास अगदी स्टेज दणानून सोडलेला आहे. 3 to 4 आवर्स त्याची स्मेल राहू शकते मॅक्झिमम. पण एवढा जबरदस्त आहे, ऑर्गॅनिक आहे, याचा काही साईड इफेक्ट नाही आहे, जबरदस्त आहे. आज तुम्हाला कुपन दिलेले आहेत खेळाडूंना. एकदा आपण ऑनलाईन जाऊन हा प्रोडक्ट परचेस करून बघा, एकदा वापर करून बघा, 100% त्याचा तुम्हाला बेनिफिट मिळेल. गो टू कॉमेंट्री बॉक्स. तर 3 विकेट मैदानातून बाहेर झाल्यात. पुढचा बॉल चेंडूचं लाईन मेरी पाहिलं, त्याच्यानंतर हा फटका कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य हे करावं लागेल. सध्या बॅटिंग करत असताना कसरगंज टीमला सिंगल डबल कडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. मी पहिले देखील म्हटलं होतं की सिंगल डबल इम्पॉर्टंट मॅच मध्ये कसरगंज टीमसाठी. एक धावाले एक धाब्यानं संघ जाऊन पोहोचला टोटल 17 या आकड्यावरती. समीकरण पाहिलं तर 13 बॉल 22 धावा. मॅच अवघड झाली आहे सध्या कसरगंज टीमसाठी, कारण की 30 मध्ये 39 धाब्यांचा लक्ष घेऊन उतरला. त्याच्यानंतर स्टार्ट थोडासा टासला, त्याच्या कारणास्तव दबाव सध्या कसरगंज संघावरती आहे. प्रहार केलाय ऑफ साईडला
स्ट्रेट डाईव्ह ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत हो सुपर एफर्ट चांबोच्या माध्यमातून प्रयत्न 100% तिथे एफर्ट दिला आणि मी म्हणे किमान 4 धावा वाचवल्या खूप महत्वाच्या त्या कारण की आता यस ऑन स्क्रीन पाहिलं देखील जाईल ऑफिशियल आमचे तिसरे अंपायर्स जॉईन होतील त्यांच्या माध्यमातून पूर्णपणे पाहणी होती आता प्रयत्न भरपूर चांगले होते प्रणय 100% योगदान दिला बॉडीचा बॅलन्स जजमेंट हे सर्व काही योग्य चांबोच्या माध्यमातून आपण पाहिलं प्रत्येक धाव खूप महत्वाची आणि ती वाचवण्याचा प्रयत्न सध्या बोर्ले संघ करतोय हॅलो बघा खुश खबर आहे सेफ आहे तिसऱ्या पंचायत निर्णय दिला की सेफ आहे अशा प्रकारे हा निर्णय झालेला आहे म्हणजे काही नाही आहे चेंडूवरती विकेट आहे सॉरी 6 नाही सेफ आहे बघा महत्वाची खुशखबर सांगायची राहिली आहे परमानंद पाटील काका यांचा जो बॅनर आहे लॉंगॉनला त्या बॅनरला जर डायरेक्ट हिट झाला तर 2000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल हर्ष परमानंद पाटील यांच्याकडून सनी परमानंद पाटील यांच्याकडून 2000 रुपये डायरेक्ट हिट झाला तर आणि जर टप्पा पडून जरी हिट झाला तर 1000 रुपये असं बक्षीस हे खेळाडूंसाठी लावलं गेलंय आणि जर हॅट्रिक षटकार हॅट्रिक जर घेतली मारली तर सनी परमानंद पाटील यांच्याकडून 5000 रुपयाचं बक्षीस आहे चौकार मारले तर 4000 2 विकेट घेतले तर 3000 लागोपाठात 2 वा काय जबरदस्त बक्षीस याला बोलतात जबरदस्त बक्षीस 2.1000 आता बक्षिसाची सुरुवात झाली पण रॉयल उल्वे जसं मैदानात उतरणार तसं अजून बक्षिसांची मी म्हणेन रेलशेल सुरू होणार आहे बौछार होणार आहे रॉयल उल्वे ज्यावेळेला मैदानात उतरणार आहे क्या बात आहे अनेक सारे कॅश प्राइज तुम्ही पाहता कॅश प्राइज म्हटलं तर खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी सातत्याने कॅश प्राइज लावले जातात ते कॅश प्राइज आपण पाहतोय आता समीकरण पाहिलं 3 षटकांचा खेळ समाप्त झाला 18 चेंडूच्या अखेरीस 19 आकड्यावरती बॅटिंग करत असताना कसलगंज संघ 12 बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे 10च्या सरासरीने आता धावा जमा कराव्या लागतील मॅच मध्ये बॅटिंग करत असताना कसलगंज टीमला षटक क्रमांक 4 साहिल पाटील पहिलाच बॉल प्रहार केलाय स्वागत केलाय गोलंदाज साहिल पाटीलचं जिथे षटकार ठोकला फलंदाज प्रफुल्ल मतेनं त्याच्या पाठमधून हा षटकार पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय हे गरजेचं होतं सध्या कसलकन टीम साठी कारण की वारंवार प्रेशर दबाव हा निर्माण केला होता बोर्ले टीमनं आणि त्या दबावाच्या मनगटीवरती पाय ठेवून आता संघर्ष करतोय कसलकन संघ समीकरण बदललाय जिथे 12 मध्ये 20 धावांची गरज होती पहिल्याच बॉल वरती षटकार आलाय आता येणारे 11 बॉल आणि करायच्या 14 धावा 11 बॉल 14 जे 3 गोलंदाजांना खरं तर 3 षटकामध्ये जे कमवलं होतं ना गोलंदाजी करत असताना बोर्ले टीमनं त्याच्यावरती आता पाणी पेटलं जाईल का हा मोठा प्रश्न साहिल पाटील वरती जबाबदारी दिली आता ती जबाबदारी कशा रीतीनं स्वीकारली जाईल यस अतिरिक्त बाउन्स पहिला पंचांचा इशारा की वाईट या अवंतर धाव जोडली जाते अवंतर धावेनं संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला टोटल 26 या आकड्यावरती समीकरण पाहिलं हॅलो डायरेक्ट हिट रनआउट जर स्टंप हिट करेल ना खेळाडू क्षेत्ररक्षक 500 रुपये बक्षीस आहे सनी परमानंद पाटील यांच्याकडून 11 बॉल 13 या लेंथ लाईन वरती गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज साहिल पाटीलला ज्या रीतीने संघनायकांना विश्वास दाखवला त्या विश्वासावरती सार्थ कामगिरी करावी लागेल पहिल्या बॉल वरती षटकाला मागे काय झालंय हे विसरावं लागेल इथून पुढे काय करायचं ना तो मनामध्ये टेसावा लागेल गोलंदाज साहिल पाटीलला पुढचा बॉल हो सुपर बॉलिंग बॅकअप देतो कमबॅक करतो मॅच मध्ये बोर्ले टीम मागील 2 बॉल निर्धाव आले 2 डॉट बॉल साठी 1000 रुपयाचं बक्षीस होतं ते मला वाटतं 1000 रुपये या गोलंदाजाला लागू झालेले आहेत यस सलग 2 बॉल निर्धाव पेटल्यात कमालीची गोलंदाजी समीकरण पाहिलं तर येणारे 9 बॉल आणि 13 धावांची गरज मॅच मध्ये पुन्हा एकदा टर्न घेतोय सध्या बोर्ले संघ आयवा कॅच साठी 1000 रुपये हा सनी परमानंद पाटील यांच्याकडून आयवा कॅच 1000
टॅपिंग क्रिकेट ऑन साइडला केलेला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. दूरवरचा प्रवास करून सिंगल कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी प्रियत चित्याच्या चपळाईने या 2 धावा कंप्लीट. प्रत्येक धाव खूप महत्वाची आणि ती सोडण्याचा प्रयत्न सध्या करतोय मैदानाच्या आतमध्ये कसलकन संघ. 2 धावेनं संघ जाऊन पोहोचला टोटल 28 या आकड्यावरती, जिथे लक्ष 39 धावेचं होतं. आता 8 बॉल आणि 11 धावेची गरज. 8 बॉल 11चं समीकरण. मॅच क्लोज येते. दोन्ही साईडनं संघर्ष भरपूर चांगला खरं तर पाहायला मिळतं. समोर फलंदाज पाहिलं प्रफुल मते वैयक्तिक 5 मध्ये 9 धाब्यांचे योगदान दिलं. टीमची जबाबदारी सध्या आपल्या खांद्यावरती घेत असताना हो तेवढीच चांगली गोलंदाजी. अजून एक ते धक्का. हा 4था विकेट मैदानातून बाहेर. कमबॅक केला मॅच मध्ये साहिल पाटीलला बोरले टीम साठी. आता समीकरण पाहिलं तर येणारे 7 बॉल 11 धाव्यांची गरज. याच दरम्यान कान्हा घरत यांचं स्टेजकडे आगमन होत आहे. त्यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. कान्हा घरत यांचं स्टेजवरती आगमन आणि बक्षीस प्रज्वल भोईर ज्या ठिकाणी बिल्डिंगला आहेत लॉंगॉन कुठे पण जर झेल पकडला बाहेर आयवा कॅच टप्पा पकडला तर 1000, कॅच पकडली तर 2000. सनी परमानंद पाटील यांच्याकडून. कुठे असशील तिथे जागा हो प्रज्वल. येणारे आता 6 बॉलांना गरज. येणारे 7 बॉलांना गरज आता 11 धाव्यांची. 7 बॉल 11चं समीकरण. नवीन खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये दिनेश नाईक हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फलंदाज तयार. पुन्हा एकदा साहिल पाटील प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. पुन्हा एकदा विकेटची संधी. हो इथे कॅच ड्रॉप. चिवंदा मिळाला. हे कर्दनकर राहील मॅच मध्ये बोरले टीम साठी, कारण की या बॉल वरती धावाला 2च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला टोटल 30 या आकड्यावरती. 39 धावेचं लक्ष होतं. आता येणारे 6 बॉल आणि 9 धावेची गरज. बक्षीस आहे बघा. षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक सर्वांसाठी मगाशी अनाउन्समेंट केली. बक्षीस डायरेक्ट हिट बॅनर 2000, टप्पा हिट 1000 आणि मला वाटतं 5000. षटकार हॅट्रिक साठी 5000 होते. चौकार हॅट्रिक साठी 4000 ना आणि विकेट हॅट्रिक साठी 3000. म्हणजे हे हर्ष सनी परमानंद पाटील डायरेक्ट हिट साठी 1000. डॉटचे 1000 मगाशी कोण गोलंदाज आहे त्याने जे डॉट टाकलेत 2. मॅच झाल्यानंतर तुम्ही येऊन ते बक्षीस घेऊन जायचं आहे. तर येणारे 6 बॉल 9 धावेची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज शुभम पाटीलचा वापर केला मॅच मध्ये सध्या बोरले टीमला. शुभम साठी कॅश प्राइज देखील आलाय. जर या ओव्हर मध्ये कसे 2 विकेट घेतले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज अक्षय पाटील यांच्याकडून हा कॅश प्राइज. 6 बॉल 9. काय मॅच. दोन्ही साईडनं चांगला संघर्ष. 39 धावेचा लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये कसलकन संघ उतरला आणि तो लक्ष पार करीत असताना अनेक साऱ्या परिस्थितींना तो सामोरा गेला. आता 6 मध्ये करायचे 9 धावा. बघा बक्षीस पण वाढलंय. 3 डॉट बॉल 2000. 3 डॉट बॉल साठी 2000 रुपयाचं बक्षीस आहे सनी परमानंद पाटील यांच्याकडून. गोलंदाज तयार. शुभम पाटील. पहिला बॉल लेंथ लाईन चांगली अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर गोलंदाजी रणनीती आखल्या मॅच मध्ये. शुभम पाटीलला पहिला बॉल निर्धाव आलाय. समीकरण बदललंय. आता येणारे 5 बॉल आणि गरज 9 धाब्यांची. 5 बॉल 9चं समीकरण. सध्या मैदानाच्या आतमध्ये प्रेशर टाकल्या बॅटिंग करत असताना कसलकन संघावरती. लक्ष मोठं नव्हतं मात्र प्रत्येक फलंदाजाच्या मनामध्ये एकच होतं मोठ्या फटक्याचे प्रयत्न आणि त्याच्या कारणाचा हा सामना अगदी क्लोज झाला. येणारे 5 बॉल 9 धाब्यांची गरज. चांगली लढत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ आमने सामने तेवढीच चांगला लढत देत असताना. ओ सुपर बॉलिंग. काय गोलंदाजी मॅच मध्ये शुभम पाटीलची. संघनायकाने दिलेली जबाबदारी
आणि त्या जबाबदारी स्वीकारत असताना मॅच मध्ये सलगचा हा दुसरा बॉल निर्धाव फेकला, जिथे पूर्णपणे प्रेशर टाकले. आता कसलकन संघावरती समीकरण पाहिलं तर येणारे 4 बॉल 9 धाब्यांची गरज. जिद्द आणि चिकाटीनं सध्या खेळ मैदानाच्या आतमध्ये करत असताना शुभम पाटील आणि बोर्ले संघ 30 बॉल मध्ये 39 धाबा डिफेन्स करायच्यात. हॅलो, हा जर डॉट आला ना तर 2,000 रुपये या खेळाडूला लागू होतील. हा डॉट बॉल 2,000. सनी परमानंद पाटील. 4 बॉल 9 गोलंदाज तयार. ऑफ साइडला केला क्षेत्ररक्षक आहे, थोडस पम्बलिंग झालं. सिंगल कंप्लीट दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न केल्यानं 2 धाबा या बॉल वरती कंप्लीट. 2 धाबेनं संघ 32-32 या आकड्यावरती. आता येणारे 3 बॉल 7 धाब्यांची गरज. मागील सामना देखील आपण पाहिला, अशाच प्रकारचा सामना होता. आता हा सामना देखील पाहिला तर 3 बॉल 7 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम 30 मध्ये 39 कुणालाही. मंगेश, जर बॉलरनी जर ही मॅच जिंकवली तर 1,000 रुपयाचं बक्षीस सनी परमानंद पाटील यांच्याकडून दिले जाणार आहेत. ही मॅच जिंकवली तर गोलंदाजा 1,000 रुपये क्या बात है, अनेक सारे कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतात. आणि बॅट्समनला 500 रुपये. स्ट्राईक वाल्याला ना, स्ट्राईक बॅट्समनने मॅच जिंकवली तर 500. 3 बॉल 7 गोलंदाज तयार. शुभम पाटील मागील 3 बॉल मध्ये चांगली गोलंदाजी केली. आता येणारे 3 बॉल मध्ये 7 वाचवायचे आहेत. ऑफ साइडला केला क्षेत्ररक्षक आहे, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. सुपर कामगिरी सध्या सर्व खेळाडू करत असताना बोर्ले टीम साठी. या बॉल वरती सिंगल आली, 1 धाब्यानं संघ डबल 33 या आकड्यावरती. आता येणारे 2 बॉल 6 धाब्यांची गरज. एखादा मोठा फटका मॅचला फिनिश करेल कसरगन आणि येणारा प्रत्येक डॉट चेंडू सध्या मॅच मध्ये पकड मजबूत करेल बोर्ले संघ. अगदी चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळतं. दोन्ही साईडला संघर्ष भरपूर चांगला. प्रत्येक मॅच हाय व्होल्टेज झाली या मैदानावरती. रॉयल ट्रॉफीचा थर्रार तुम्हाला पाहायला मिळतं. येणारे 2 बॉल 6 धाब्यांची गरज. गोलंदाज शुभम पाटील, समोर फलंदाज पाहिलं तर दिनेश नाईक. हो, चांगली गोलंदाजी. फलंदाजांना पूर्णपणे जखडून ठेवलंय, पायामध्ये बेड्या टाकल्या. अजून एक डॉट चेंडू आलाय. आता 1 बॉल 6 धाब्यांची गरज. काय कमालीची मॅच मध्ये संघर्ष, शिरकाव भरपूर काही या मॅच मध्ये पाहायला मिळतं. अगदी हॅलो, चांगली लढत. बघा 1 चेंडू 6 धावा. बक्षीस लागेल का बॅट्समन साठी? 1000. बॉलर साठी 500. डॉट बॉल 500. जर दिनेशने मॅच जिंकवली तर 1,000 रुपये त्याला दिले जाणार आहे सनी परमानंद पाटील यांच्या. बघा एका बॉलाची किंमत किती आहे? 1,500 रुपयाची रेलचेल सुरू झालेली आहे. बॅट्समन की बॉलर? 1,000 रुपये बॅटिंगला आहेत. मंगेश, 1 बॉल 6. प्रेशर ना प्रेशर सध्या दोन्ही संघावरती आहे. चांगली गोलंदाजी केली मॅच मध्ये शुभम पाटीलला. मात्र विजय संपादन करून देईल का बोर्ले टीमला, की फलंदाज दिनेश नाईकच्या बॅट मधून विजय फटका येईल? कसलगंज टीम साठी यस नाही सामना जिंकलाय. धाबा डिफेन्स केला टीम बोर्लेनं. अभिनंदन टीम बोर्ले. शुभम पाटीलचा षटक खूप महत्वाचा राहिलाय. तिथे 6 मध्ये गरज होत्या टोटल आपण पाहिलं तर 9 धाब्यांची गरज होती ना. अशा स्थितीमध्ये लाजवाब कामगिरी केली शुभम पाटील आणि हा सामना जिंकला खरं तर बोर्ले टीमनं. चला लगेच पुढचा संघ जे आहे त्यांनी मैदानामध्ये उतरायचं. रॉयल उल्वे आणि जावले. निर्णयासहित ताबा घ्या मैदानाचा. आणि मॅन ऑफ द मॅच मंगेश. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जिथे 6 बॉल मध्ये 9 धाब्यांची गरज असताना पूर्णपणे चांगली गोलंदाजी केली, या धाबा डिफेन्स करून दिला तो शुभम पाटील ठरला मॅन ऑफ द मॅच. कमांड द स्टेज क्वालिटीवर मॅन ऑफ द ट्रॉफी. दोन्ही टीमला विनंती करेन की आपण हस्तांदोलन करून मैदानातून बाहेर यायचं. चला हिशोब आता आपण हिसाब करणार आहोत. डॉट बॉल ज्या गोलंदाजाने टाकले तोच मल्टी मॅन ऑफ द मॅच आहे. आणि त्याला 1,000 रुपये आणि 500 कोणाला होते? 1,500 रुपये टोटल. 1,500 रुपयाचं बक्षीस. मॅच जिंकवली तोच गोलंदाज आहे, त्याला 500. आणि अगोदर षटकामध्ये ज्याने डॉट बॉल टाकले होते साहिल पाटील. साहिल पाटीलने यायचं 1,000 रुपये घेण्यासाठी. आणि शेवटच्या षटकामध्ये ज्याने टाकलेले 500 रुपये. आणि मॅन ऑफ द मॅच शुभम पाटील. शुभम, चला बक्षीस द्या 500, 1,000.
आणि काना गरत यांच्या शुभ हस्ते हे बक्षीस आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी या का चला या बक्षीस घ्या आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी शुभम ना यस पहिल्यांदा याचं बक्षीस देऊया 1000 रुपये या साहिल पाटीलला 1000 रुपयाचं बक्षीस 2 डॉट बॉल धन्यवाद वेल प्लेड आणि शुभमसाठी 500 रुपये चला शुभमची आता मुलाखत आपण घेणार आहोत शुभम मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी नाही थांब पहिले नाही ट्रॉफी नको पहिल्यांदा मॅन ऑफ द मॅच नाही ट्रॉफी देऊ दे मग ते वाटणार नाही या का काय काढणा करत यांच्या शुभ हस्ते शुभमला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जात आहे बोर्ले संघ या स्पर्धेमध्ये अजिबात एंट्री नव्हती संदेश पाटीलनं सांगितलं की जर कुठला संघ आला नाही तर आमचा बोर्ले संघ 100% खेळेल योगायोग म्हणजे तो संघ आला नाही तुम्हाला एंट्री मिळाली मॅन ऑफ द मॅच मिळाली प्रश्न तो 6 बॉल 9चा तो विचारणारच नाही मी मुख्य प्रश्न आमचा असा आहे ही पहिल्यांदा आम्ही जी विकेट बनवली जास्त लांब नको इकडे आम्ही जी विकेट बनवली या विकेट बनवलं सकाळ थांब ना जरा 2 मिनिटं तुझ्या बॉलिंगसाठी ते आम्ही विकेट बनवली म्हणून तुझ्यासाठी प्रश्न आहे विकेट ऑलरेडी 28 म्हणजे 66 फुटाची विकेट होती 2 टुर्नामेंट इथे झालेल्या आहेत पण आम्ही रात्री पॅडी वगैरे आम्ही थोडी चर्चा केली की मॅच अशा व्हायला पाहिजे की सर्व मॅच टफ फाईट व्हायला पाहिजे मग काय करायचं तर आम्ही विकेट थोडी 66ची आम्ही 64 केलेली आहे आणि बाउंड्री आहेत ना ते आम्ही 50च्या रेंजमध्ये घेतल्यात मला एकच विचारते मागाशा संघाला मी विचारायला विसरलो विकेटवरती खेळताना संदेशला कसं वाटतं म्हणजे विकेटचा काय हालचाल म्हणजे बॉलिंगला सपोर्ट देते की बॅटिंगला काय म्हणजे दोन्ही बाजून चालते का तू आता बॉलिंग टाकली काय सांगशील विकेट खूप चांगली आहे बॅटिंगसाठी विकेट नाही बॉलिंगसाठी विकेट वगैरे सपाट आहे विकेट नक्की सपाट विकेट आहे आणि 6 बॉल 9